प्रेम, कुठे आहेस तू? माझी आठवण नाही का येत तुला? येते प्रेम. एक काम कर, फोन ठेव, तुला पत्रच लिहिते. पत्र लिहायचा कंटाळा आलाय, फोनवर बोलू. जा निखिल, हे पत्र जाऊन भाऊला दे. जा. बाबा, मी तुम्हास सांगावयासच होते. मन काय चाललंय बाबा? ते तू नाचत काय बसली? अगं अगं, कबूतर कागद खाते, दिसत नाही तुला? अरे ये चिट्ठियां प्रेम को पहुंचानी थी बाबूजी, प्रेम को पहुंचानी थी. चिठ्ठी पोहोचवतीयस? हे वाहना तो तुला विसरलाही असेल 2 महिन्यात. हे कसं शक्य आहे? अरे का शक्य नाही? सकाळची स्क्रिप्ट तो संध्याकाळी विसरतो. तुला विसरणं काय अवघड आहे? मी सुमनला विसरणार नाही. पाहिलंत, आज त्याचं सगळं पाठ आहे. मी सुमनला विसरणार नाही. काय फालतूगिरी लावलीयस? हे बघा, फालतूगिरी माझ्या वडिलांनी केली आहे, त्याची शिक्षा मला का देत आहे? आपल्यात भांडण नको, लफडी नको. नाही, हे बघा, तुम्ही आमचं दोघांचं लग्न लावून द्या. कदापि शक्य नाही. इकडं हो, ते शक्य नाही. तुला माझ्या कन्येशी विवाह करायचा असेल तर तुला एका दिवसात 5,000 रुपये कमावून दाखवावे लागतील. हे चॅलेंज. घेतलं चॅलेंज. नाही, काय करणार आहेस तू? मी तेच कबूतर 5,000 रुपयात यांना विकून जातो. 5,000 द्या. देणार नाही. 5,000 द्या. अरे ह्या कबुतराचे मी का देऊ तुला 5,000? कबुतराचे नाही, मग कशाचे? या ज्या चिठ्ठ्या आहेत ना, त्याच्यावर के लिहिलंय त्या. ह्या जर सुमनच्या हाती लागल्या तर खेळ खल्लास. मग माझ्या चिठ्ठ्या तुझ्याकडे कशा आल्या? देऊ? नाही, हे नको, थांब. 5,000 द्या. 5,000 वेळ आहे का? 6,000 द्या. नाही, ऐक ना, मी 7,000 द्या. ऐक ना, तू 8,000 देतो चिठ्ठ्या. ठीक आहे. बेटा, माझी तर आधीपासूनच इच्छा होती की तुझं लग्न प्रेमशी व्हावं. माझा लग्नाला विरोध नाही. काय? आनंदाने जगा, बाबा. दोघं छान विवाह करा. हो बाबा. चल, येतो मी. या. चिठ्ठ्या संपल्या ना सगळ्या? हो, सगळ्या. येतो. बाबा असे अचानक मान्यवयास कसे झाले? ते तुला नंतर सांगतो. तुझा तयारी कर, आपण फिरायला जाऊ. हो 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 हो. येतेच. कसं त्याला गंडवलं. पण मला एक कळत नाही, त्या के नावाच्या चिठ्ठ्या कबूतर आमच्या घरात का सोडत होता? के म्हणजे आमच्या घरात? कौशल्या म्हणजे माझी आई. हे आई,
एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत. आणि हा एक वेगळा सिनेमा आमच्या तुकडवाडीच्या पद्धतीनं आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. आणि खूप छान वाटलं तुम्ही हा एन्जॉय केलात सिनेमा. आणखीन गप्पा बाकी आहे ती पाहत राहा. चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. आता येणारे मंगेश सरांकडे. मंगेश कुलकर्णी सर, काय सांगाल? ही नवी भेट तुम्ही घेऊन आला आणि मागच्याच आठवड्यात आपण पुण्यात सुद्धा संवाद साधला होता. सर्वप्रथम धन्यवाद निलेश, कारण इथे येणं हे खूप भाग्याचं ठरतं कोणत्याही सिनेमासाठी. 1875 ते 1887चा कालखंड साधारण या सिनेमात आहे. भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये, पण भारतात पहिली महिला डॉक्टर ही मिळाली 1886ला. आणि विशेष अभिमानाची गोष्ट ही आहे की ती एक मराठी मुलगी होती. महाराष्ट्राने नेहमीच भारताला काही ना काही दिलेलं आहे जे काळापुढचं पाऊल ठरलेलं आहे. त्यापैकी ही एक गोष्ट होती की भारतातली पहिली महिला डॉक्टर 1886 साली एक मराठी मुलगी मिळाली होती. त्यांच्या ह्या पराक्रमाला सलाम म्हणून अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने त्यांचं नाव मंगळावरच्या एका क्रेटरला दिलेलं आहे. वा 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 वा. म्हणजे एक मराठी मुलगी भारताचं नाव अंतराळापर्यंत नेऊन पोचवते. एवढी पराक्रमी घटना 132 वर्षांपूर्वी घडली. आणि असं जर काही घडत असेल तर झी स्टुडिओज त्यापासून लांब कसा राहू शकतो. तर मंडळी, मला सगळ्या पाहुण्यांना सांगायला आवडेल की हे पर्व जे सुरू आहे ते आहे चला हवा येऊ द्याचं होऊ दे व्हायरल पर्व. आणि गेले अनेक महिने हे पर्व सुरू आहे आणि आता हे सगळे विनोदवीर पोहोचलेले आहेत महाअंतिम फेरीपर्यंत. तेव्हा आपल्या 6 टॉप फायनलिस्टसाठी एकदा जोरदार टाळ्या. मंडळी, या स्पर्धेच्या विजेत्याला झी मराठी यांच्याकडून मिळणार आहे 1,00,000 रुपयांचा धनादेश. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्पर्धकाला मिळणार आहे 75,000 रुपयांचा धनादेश. आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जो स्पर्धक असेल त्याला मिळणार आहे 50,000 रुपयांचा धनादेश. आणि सगळ्यात विशेष गोष्ट ती म्हणजेच चला हवा येऊ द्याचे लाईफ टाईम पार्टनर. बघायचंय की या स्पर्धेचे विजेते कोण ठरणार आणि कोण होणार हवा येऊ द्याचे पुढचे वारसदार. तर मंडळी, सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला. 2 स्पर्धकांचा परफॉर्मन्स आपण कालच्या भागात पाहिलाय. आज आपण भेटणार आहोत आणखीन 2 स्पर्धकांना. मंडळी, खरं तर मी पेशानं डॉक्टर आहे आणि मी जरी प्रॅक्टिस कमी केलेली असली तरी सुद्धा आता इथं जे डॉक्टर येणार आहेत ते माझ्यापेक्षा हुशार आहेत. आता आपण जाणार आहोत एका दवाखान्यामध्ये आणि भेटणार आहोत एका डॉक्टर साहेबांना आणि त्यांच्या कंपाऊंडरला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुण्याहून अर्णव कालकुंद्री आणि रायगडचा साईराज सांगळे.